नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ई सारथीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? हा व्हिडिओ एक्सक्लुझिव्हली 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 9वीच्या विद्यार्थ्यांना ट्रायंगल नावाचा जो लेसन आहे मॅथ्स 2 मध्ये बऱ्यापैकी टफ जातो, कारण त्यामध्ये व्हरायटीज ऑफ कन्सेप्ट्स, भरपूर सारे कन्सेप्ट्स एकत्रितपणे या लेसनमध्ये आलेल्या आहेत आणि त्या नव्या आहेत. 8वीपर्यंतचा जो तुम्ही अभ्यास केलेला असतो 8th स्टँडर्डपर्यंत, त्याच्याशी या कन्सेप्टचा संबंध नाही आहे बऱ्यापैकी. नवीनच कन्सेप्ट्स तुम्हाला त्या दिलेल्या आहेत आणि महत्त्वपूर्ण यासाठी आहेत त्या कन्सेप्ट्स, कारण पुढे 10वी 11वी 12वीला त्या कंटिन्यू होत असतात. त्यामुळं त्या कन्सेप्ट्सना छानपैकी व्यवस्थित समजावून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी इथे तुमच्यासाठी खास ट्रायंगल हा लेसन आणि ट्रायंगल लेसनमध्ये असलेल्या ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट शॉर्ट वेमध्ये पटापट घ्यायचा प्रयत्न करतो आहे. तर बारकाईने लक्ष द्या प्लीज. चलूया आपण. तर ट्रायंगल हा जो लेसन आहे तुम्हाला क्लास 9वीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट्स आहेत, पण महत्त्वाच्या कन्सेप्ट्स मी इथे घेतलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण त्या समजून घेऊया, जाणून घेऊया. काय काय अभ्यास करणार आहोत आपण? बघा, थिअरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. थिअरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल हे आपण इथे शिकणार आहोत. त्यानंतर आपण शिकतोय कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल, नंतर थिअरम ऑफ ॲन आयसोसेलेस ट्रायंगल आणि 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री अँगल ट्रायंगलची काय प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी पण आपण इथे शिकणार आहोत. वन बाय वन चेक करूया. चला. थिअरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल हा थिअरम मी इथे एक्सप्लेन करत नाही, तो टेक्स्टबुकमध्ये जसाच्या तसा सुंदर पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. मग मी तुम्हाला फक्त काय करतो, शॉर्टमध्ये तो थिअरम समजून कसा घ्यायचा, नेमकं काय आहे त्या थिअरममध्ये, ती प्रॉपर्टी काय आहे ते समजून घेऊया. सपोज देअर इज वन ट्रायंगल गिवन. हा ट्रायंगल आहे. या ट्रायंगलमध्ये हा ए बी आणि सी ट्रायंगल आहे. इथे एक पॉईंट आहे डी आणि आपल्याला इथे एक अँगल आहे ACD. हा ACD अँगल जर बघितलं तर तो कसा दिसतोय माहिती आहे? ट्रायंगल ABCच्या AC या साईडला जोडून आहे. त्या C या व्हर्टेक्सच्या ठिकाणी तयार झालेला तो अँगल आहे आणि तो अँगल या ट्रायंगलच्या दृष्टीने कसा आहे माहिती आहे? हा आहे एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगल, एक्सटेरियर अँगल आहे. मग या एक्सटेरियर अँगलचं जे मेजरमेंट असतं ते किती असतं? तर ते त्याच्या रिमोट इंटिरियर अँगलच्या सम इतकं असतं. रिमोट म्हणजे काय? दूर, त्याला लागून असलेला एक अँगल तो पकडायचा नाही. इंटिरियर अँगल 3 आहेत ना या ट्रायंगलमध्ये. या ट्रायंगलमध्ये 3 इंटिरियर अँगल्स आहेत, अँगल ए, अँगल बी, अँगल सी. पण याच्या शेजारचा जवळचा अँगल पकडायचा नाही, रिमोट पकडायचा. रिमोट शब्द बघा, रिमोट आणि इंटिरियर. इंटिरियर 3 आहेत, 1 2 3. तर हा जवळचा आहे तो पकडायचा नाही, रिमोट हा पकडायचा, हा पकडायचा. तर यांच्या सम इतका हा अँगल असतो. इतकं सोपं आहे. म्हणजे अँगल ACD विल बी इक्वल टू अँगल A प्लस अँगल B. हे आहे रिमोट इंटेरियर अँगल्सचा थिअरम. म्हणजे त्या एक्सटेरियर अँगलची जी मेजरमेंट आहे ती किती आहे? तर त्या ट्रायंगलच्या आत असलेले जे इंटिरियर अँगल्स आहेत त्यातला जवळचा अँगल सोडून रिमोटच्या अँगल्सची सम, ॲडिशन त्या अँगल इतकी असते, असं तो थिअरम सांगत असतो बघा. तर पुढे बघूया आपण. एक एक्झाम्पल म्हणून आपण इथे बघतोय. फर्स्ट एक्झाम्पलच आहे तुमच्या 3.1 एक्सरसाइजमध्ये दिलेलं. त्यात बघा, या ACD एक्सटेरियर अँगल आहे जे आता आपण बघितलं त्याचप्रमाणे ते आहे. त्यानंतर B 40 डिग्री आहे, A 70 डिग्री आहे. अँगल B इज 40 डिग्री. आय विल राईट इट हिअर 40 डिग्री आणि अँगल A इज 70 डिग्री. मग ते विचारतात फाइंड द मेजर ऑफ अँगल ACD. हा ACD फाइंड करायचा आहे. सिम्पल आहे अगदी. सरळ सरळ. आता पूर्ण आन्सर न लिहिता मी काय करणार आहे, इथे तुम्हाला फक्त आन्सरची आयडिया तर तुम्हाला आलीच असेल. तर अँगल ACD विल बी इक्वल टू व्हॉट? अँगल A प्लस अँगल B. का? रिमोट इंटिरियर अँगल थिअरम. रिमोट इंटिरियर अँगल्स थिअरम. मग अँगल A आहे 70 डिग्री, इथे दिला आहे. अँगल B 40 डिग्री, इथे टाकूया. किती येत आहे? ते येईल बघा 7 + 4 11 0. सो 110 डिग्री. किती सोपं आहे बघा. अशा पद्धतीने आपण या थिअरमचा वापर करून यावरती बेस्ड कितीही सम्स आणि कसे असले तरी आपण ते सॉल्व्ह करू शकतो सहजगत्या. चला पुढे. नंतर बघूया आपण कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स.
आता कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्समध्ये बघा फक्त ते जे प्रॉपर्टी असते ते प्रॉपर्टीकडे लक्ष द्यायचं, कोण कोणाला इक्वल तेवढं बघायचं. याच्यामध्ये बघा इथे हा अँगल याला इक्वल आहे, ही साईड याला इक्वल आहे, हा अँगल याला इक्वल आहे, म्हणजे अँगल साईड अँगल बघा ASA टेस्ट नुसार दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे इक्वल आहेत. पुढे बघा आता इथे या ट्रायंगलमध्ये दोन ट्रायंगल्स आहेत ABC आणि PQR मध्ये, ही साईड हिला इक्वल आहे, ही साईड हिला इक्वल आहे आणि इथे हा अँगल याला इक्वल आहे, म्हणजे साईड अँगल साईड SAS टेस्ट. किती सोपं आहे बघा, अगदी थोडक्यात जर बघितलं तर सगळं लक्षात येतं. त्यानंतर इथे कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स आहे. तर तिसरी आणि चौथी अजून प्रॉपर्टी बाकी होत्या, ही साईड हिला, ही साईड हिला आणि ही साईड हिला. तर याच्यावरून काय झालं, साईड 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 म्हणजे SSS टेस्ट आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा बघितली ती ASA, त्यानंतर SAS, आता तिसरी आहे SSS टेस्ट नुसार दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. आणि लास्ट आहे बघा हायपोटेनस साईड टेस्ट, तिलाच राईट अँगल हायपोटेनस साईड टेस्ट असंही म्हणतात, RHS टेस्ट असंही म्हणतात. तर ते कसं, तर या दोन ट्रायंगलमध्ये हा दोन अँगल जर बघितले तर ते 90 डिग्री आहेत आणि त्यांच्या समोरच्या साईड कशा असतात, हायपोटेनस असतात. त्या हे हायपोटेनसला इक्वल आहे आणि दुसरी उरलेली साईड दुसऱ्या साईडला इक्वल आहे. बस एवढं जरी कळलं तरी हायपोटेनस साईड टेस्ट असं म्हणून आपण हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत असं म्हणत असतो. तर या चार ज्या कॉन्ग्रुएन्सच्या टेस्ट आहेत त्या लक्षात असू द्या बारकाईनं. दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असण्यासाठी ज्या टेस्ट आहेत त्या कुठल्यात, ASA, SAS, त्यानंतर SSS आणि मग हायपोटेनस साईड टेस्ट, हे लक्षात ठेवायचं. पुढे चला एक सम बघूया, त्याच्यावरती बेस्ट असलेला सोपं आहे अगदी. आता इथे मी पूर्ण सॉल्व नाही करत, फक्त सांगतोय. ही साईड हिला आहे, ही साईड हिला आहे, ही साईड हिला आहे, म्हणजे बाय SSS टेस्ट. कुठली टेस्टने इक्वल आहेत ते, दे आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर बाय SSS टेस्ट. ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PQR. दिस इज द सिम्बल ऑफ कॉन्ग्रुएन्स. इथे बघा बरं, ही साईड हिला आहे, ही साईड हिला आहे, हा अँगल याला आहे, साईड अँगल साईड म्हणजे बाय SAS टेस्ट दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. किती सोपं आहे बघा. याच्यावरती बेस्ड असलेले, याच्यावरती आधारित असलेले कितीही सम्स तुम्ही सॉल्व करू शकता. सोपं आहे अगदी बघा, खूप जवळ आहे. म्हणजे या कन्सेप्ट जर बारकाईने समजून घेतला तर ह्याच्यात अवघड काहीच नाही. आता ते बघा आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम आहे, तो थिअरम आता नीट समजून घेऊया फटाफट. इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट इन दिस ट्रायंगल, these two sides are equal. See this and this, AB and AC are congruent to each other. Okay, दिलेलं पण आहे बघा इथे, हे चिन्ह दिलेलं आहे कॉन्ग्रुएन्सचं. then the angle opposite to them are congruent. मग त्यांच्या अपोजिटचे अँगल म्हणजे ह्या साईडच्या अपोजिटचा अँगल हा आणि या साईडच्या अपोजिटचा अँगल हा, हे सुद्धा इक्वल आहेत. म्हणजे अँगल B इज इक्वल टू अँगल C, म्हणजे अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह मध्ये दिलेलं आहे. आता एवढ्यावरनं बघा ड्रॉ द बायसेक्टर ऑफ BAC म्हटलंय. तर हा जो आहे BAC अँगल, याचा बायसेक्टर ड्रॉ केलेला, म्हणजे इथला अँगल याला इक्वल येणार, करेक्ट, असा बायसेक्टर ड्रॉ केलेला आपण केला. तर याच्यामुळे काय होईल माहिती आहे, आता मला दोन ट्रायंगल्स मिळतात, एक ABD ट्रायंगल मिळतोय आणि एक ACD ट्रायंगल मिळतोय. मी त्यांना वेगवेगळ्या कलरने मार्क करतो म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल. ABD अगोदर बघूया आपण. हा ABD आहे आणि दुसरा आहे ACD. अरे कलर चेंज करूया, ACD. आता या दोन ट्रायंगल्समध्ये बघा, ही साईड दिलेली आहे हिला इक्वल आहे, हा अँगल याला इक्वल आपण ड्रॉ केलेला असल्यामुळं, राईट. आणि ही जी साईड AD स्वतःलाच कॉन्ग्रुएंट, म्हणजे साईड अँगल साईड टेस्टनुसार ही दोन ट्रायंगल्स कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. तेच बघा BAD, हां दिलं आहे तेच आहे. ट्रायंगल ABD आणि ACD मध्ये AB इज इक्वल टू AC, AB इक्वल्स AC गिवन, BAD इक्वल्स CAD अँगल, BAD इक्वल्स CAD कन्स्ट्रक्शन आणि AD इक्वल्स AD कॉमन, जे मी आत्ता म्हटलं आहे. म्हणून ट्रायंगल ABD आणि ACD आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. का बरं, तर SAS टेस्टनुसार ते कॉन्ग्रुएंट आहेत. सो आय विल राईट इट हिअर. कुठली टेस्ट, SAS टेस्ट. नाव therefore angle ABD, this angle will be equal to this angle. Corresponding angles of congruent triangles is the reason here. Corresponding angles of congruent triangles. तर तिकडचं नाव काय घ्यायचं, अँगल ACD. बरोबर, दोन अँगल इक्वल झालेत म्हणून अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ACB. प्रूव्ह झालं. करोलरी आहे, म्हणजे हा जो थिअरम आहे तर छोटा थिअरम, उप थिअरम, याच्यावरती बेस्ड असलेली प्रॉपर्टी. इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. राईट द प्रूफ ऑफ दिस करोलरी. याचं प्रूफ तुम्ही सहज लिहू शकता.
म्हणजे तो इक्विलॅटरल ट्रायंगल असतो की नाही, जर सगळ्या साईड्स इक्वल असतील तर सगळ्या अँगल्स पण इक्वल असतील, कारण त्याच्यामध्ये आपण त्याचा यूज करणार आयसोसेलेस ट्रायंगल थिअरमचा. ही साईड हिला इक्वल आहे, मग त्यांच्या अपोजिटचे अँगल्स इक्वल आहेत. तसंच ही साईड हिला इक्वल आहे, तर हिचा आणि ह्या दोन साईडच्या अपोजिटचे अँगल हे पण इक्वल आहेत, म्हणजे ऑल द 3 अँगल्स आर इक्वल टू इच अदर, असं आपण कोरोलरी याच्यावरनं प्रूव्ह करू शकतो. नेक्स्ट, आता बघा हा थिअरम आहे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगलचा. याच्यामध्ये असं आहे की जर एखादा ट्रायंगल 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री असे अँगल्सवाला असेल, तर 30 डिग्रीची जो अँगल आहे त्याच्या अपोजिटची साईड ही हायपोटेनसच्या हाफ असते. हे समजून घ्यायचं आहे, तेच बघा इथे दिलेलं आहे. गिवन इन ट्रायंगल ABC, B इज 90 डिग्री, C इज 30 डिग्री, A इज 60 डिग्री. प्रूव्ह काय करायचं आहे? AB द साईड विच इज अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ AC. AC इज द साईड अपोजिट टू 90 डिग्री, म्हणजेच हायपोटेनसच्या हाफ असते 30 डिग्रीच्या अपोजिटची साईड. त्यासाठी त्यांनी काय केलं बघा, कन्स्ट्रक्शन घेतलं, टेक पॉईंट D असा एक्सटेंड केला AB आणि D घेतला आणि इकडे CBD जोडला आणि हा BD जोडलेला आहे. ओके, जसं की AB इक्वल्स BD, हे AB आणि BD इक्वल आहेत, म्हणजे दिस इज इक्वल टू दिस असं केलं आहे. चालेल. आता इन ट्रायंगल ABC आणि DBC दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करूया, ABC आणि DBC. याच्यामध्ये हा अँगल याला इक्वल आहे 90 डिग्री इच, बरोबर आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे घेऊया आपण AB इक्वल्स DB, AB इक्वल्स DB. सगळ्यात अगोदर का बरं, कन्स्ट्रक्शन, आपण कन्स्ट्रक्शनमध्ये तसं घेतलं आहे. नंतर अँगल ABC इक्वल्स अँगल ABC इक्वल्स अँगल DBC. का बरं, हा अँगल हा अँगल इक्वल आहे, म्हणजे 90 डिग्री इच, दोन्ही 90 डिग्री आहेत म्हणून, किंवा त्याला परपेंडिक्युलर म्हणायचं, ABC इज परपेंडिक्युलर टू AD, पण 90 डिग्री इज सफिशियंट. देन BC इक्वल्स BC. का बरं, BC स्वतःला कॉन्ग्रुएंट आहे, कारण कॉमन साईड, दोन्ही ट्रायंगलमध्ये ती कॉमन साईड आहे. कशी येते, कॉमन साईड दिसतंय क्लिअर? आय होप सो. त्यानंतर मग ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल DBC. मग आपण म्हणू शकतो साईड अँगल साईड टेस्ट आहे की नाही, SAS टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाले. ओके, मग एवढं जर झालं असेल तर मग काय म्हणू शकतो, इन ट्रायंगल ABC BAC इज 60 डिग्री, हा BAC 60 डिग्री आहे, मग अँगल देअरफॉर अँगल BDC विल ऑल्सो बी 60 डिग्री, हा पण 60 डिग्री होईल. करेक्ट आहे. त्याचप्रमाणे पुढे जर गेलो आपण, येस, DAC इक्वल्स ADC, DAC इक्वल्स ADC इक्वल्स ACD. का, कारण सगळे 60 डिग्री, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल ADC इज 180 डिग्री, त्यामुळं हा 60 हा 60, तर हा बरोबर टोटल 60 होणार, बरोबर आहे. येस. त्यानंतर देअरफॉर ADC हा ट्रायंगल कसा झाला, इक्विलॅटरल ट्रायंगल झाला, बिकॉज ईच अँगल इज 60 डिग्री. करेक्ट आहे. मग AC इक्वल्स AD इक्वल्स DC, हे क्लिअर झालं. जर का सगळे अँगल 60 डिग्री ईच असतील तर मग सगळ्या साईड्स पण इक्वल असतील, म्हणजे AC आणि AD इक्वल आहे, बरोबर आहे. आता क्लिअर होते गोष्ट कशी, बट AB इज हाफ ऑफ AD, बट AB हा जो आहे ADचा हाफ आहे, मग AD तर या ACला इक्वल आहे, त्यानंतर मग असा अर्थ झाला की AB इज हाफ ऑफ AC ऑल्सो. तेच म्हणूया, देअरफॉर AB इक्वल्स हाफ ऑफ AC, AD इक्वल्स AC, म्हणजे 30 डिग्रीच्या अपोजिटची ही साईड एवढी या हायपोटेनसच्या हाफ आहे, हे प्रूव्ह झालं, जे की आपल्याला थिअरममध्ये सांगितलं होतं. अजून एक आहे 45 45 90चा, तो संपवूया, आपण समजून घेऊया. येस, आता याच्यामध्ये हा ट्रायंगल बघा, इथे 45 डिग्री, इथे 45 डिग्री आणि इथे 90 डिग्री आहे. असं जर असेल तर जी साईड 45 डिग्रीच्या अपोजिटची असते, म्हणजे समजा AB पकडलं किंवा BC पकडलं, तर बोथ आर 1/√2 टाइम्स द हायपोटेनस, म्हणजे हायपोटेनसच्या इंटू 1/√2 असं असेल ती साईड, असं दिलं त्यांनी. तर बघा, राईट, इन ट्रायंगल ABC B इज 90 डिग्री, बाकीचे दोन A आणि C 45 डिग्री इच. सो BC आणि AB इक्वल येतील. का, हा BC ABला इक्वल का, कारण या ट्रायंगलमध्ये दोन अँगल जर इक्वल असतील तर हा ट्रायंगल कसा झाला, आयसोसेलेस ट्रायंगल, इन विच द साइड्स अपोजिट टू इक्वल अँगल्स विल बी इक्वल. सो AB and BC विल बी इक्वल टू इच अदर. आता पायथागोरस थिअरम काय सांगतो बघा, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर विल बी AC स्क्वेअर. पायथागोरस थिअरम माहिती आहे सर्वांना. मग AB स्क्वेअर प्लस हा AC स्क्वेअर आहे,
मग बी सीच्या ऐवजी इथे काय दिलं त्यांनी ए बीच टाका म्हणतात. मग या बी सीच्या ऐवजी मी ए बी स्क्वेअर टाकू शकतो का, कारण बी सी आणि ए बी इक्वल आहेत, म्हणून इन प्लेस ऑफ बी सी आय एम पुटिंग ए बी, बी सी स्क्वेअर ए बी स्क्वेअर. मग ए बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर ट्वाईस ऑफ ए बी स्क्वेअर विल बी इक्वल टू ए सी स्क्वेअर. ओके. मग हा जो 2 इथे मल्टिप्लाय करतो इकडे डिवाइड करणार, म्हणजेच असं लिहिणार आपण 1/2 ऑफ ए सी स्क्वेअर. आता दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर रूट घेऊया. स्क्वेअर रूट ऑफ ए बी स्क्वेअर इज ए बी. स्क्वेअर रूट ऑफ दिस होल नंबर इज 1/√2 ऑफ ए सी. ए सी स्क्वेअर रूट इज ए सी. 1/2चा स्क्वेअर रूट 1/√2. दॅट मीन्स इथे क्लिअर झालं बघा. मी याला थोडंसं डार्क करतो. ए सी म्हणजे मग प्रूव्ह झालं की धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड 45-45-90 डिग्री थिअरम. अशा पद्धतीने हे महत्त्वाचे काही थिअरम्स आहेत. या थिअरम्सवर जर तुम्ही ध्यान दिलं, लक्ष दिलं वगैरे, तर या ट्रायंगल लेसनच्या जे काही क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेला येतील त्यात तुम्हाला भरपूर भरघोस मार्क्स मिळतील. आणि व्यवस्थित अभ्यास करा, असंच पुढे चालत राहा आणि ई सारथीची साथ घेऊन चला. ई सारथीमध्ये अशा विविध प्रकारच्या सम्सना वगैरे व्यवस्थित अभ्यासपूर्णरित्या तुमच्यासमोर आणलं जातं. तुमचे मार्क्स जास्तीत जास्त वाढावेत, तुमचा स्कोअर जास्तीत जास्त यावा, तुम्ही गुणवत्ता यादीतच राहावं, हा ई सारथीचा हेतू आहे, मनोदय आहे. त्यामुळं ई सारथी जॉईन केलेलं नसेल तर प्लीज ई सारथी जॉईन करा. ई सारथी ऑनलाईनचा क्लास हा महाराष्ट्रात युनिक आहे, एकमेव आहे. त्यामध्ये खूप सारे सिग्निफिकंट फीचर्स तुम्हाला मिळतील. आणि ई सारथी का संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात वेगळा आणि सर्वात श्रेष्ठ आहे हे कळून घ्यायचं असेल तर ई सारथी जॉईन करा आणि तुमच्याही मित्रांना कळवा. धन्यवाद.